महिन्यासाठी आज राज्यभर महायुतीचे मेळावे। राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर मेळाव्याची जबाबदारी। मेळाव्यात विविध नेते संबोधित करणार। नाशिकमध्ये आज महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होणार। पालकमंत्री दादा भुसे बैठकीला उपस्थित राहणार। भंडारामध्ये आज महायुतीतील सर्व घटक पक्षांचा महामेळावा। महामेळाव्याचे समन्वयक खासदार सुनील मेंढे यांची माहिती। जळगावमध्ये आज महायुतीचा मेळावा संपन्न होणार। मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील मेळाव्यात उपस्थित राहणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व। रत्नागिरीमध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र। जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मयेकरांचा शिवसेनेत प्रवेश। केंद्रीय मंत्री नारायण राणेंपाठोपाठ माजी खासदार निलेश राणेंचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा। मागायचा अधिकार आम्ही गमावलेला नाही, मिळवलेला आहे, निलेश राणेंचं वक्तव्य। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर। हर मंदिर स्वच्छ अभियानाचा बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ। खासदार प्रकाश जावडेकरही उपस्थित राहणार। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी। प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती। 19 जानेवारी नंतर राज्यात थंडीचा कडाका वाढणार। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। 19 ते 25 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30वा नामांतर दिन। विद्यापीठ गेट समोरील स्मारकाला अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येणार। प्रशासनाकडून जोरदार तयारी। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेचा आजचा दुसरा दिवस। साक्षता सोहळ्याचा मुख्य विधी आज पार पडणार। भाविकांची मोठी गर्दी। पंढरपुरात संक्रांतीच्या भोगी सणानिमित्त महिलांकडून रुक्मिणी मातेची अभिषेक पूजा, तर पूजेसाठी रुक्मिणी मातेला अलंकाराचा साज। मनसे लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार। पुण्यात मनसे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा। या दरम्यान बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। अमरावतीत देशी दारू दुकानाविरोधात रवी राणांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। मनपाच्या अतिक्रमण विभागानं जुन्या बायपासजवळील देशी दारूचं दुकान बुलडोझरनं पाडलं। बीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची विद्यार्थ्यांनी केली मागणी। मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आशा सेविका पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्यातल्या शिवसंकल्प मेळाव्या आधीचा प्रकार। पगारवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची आशा सेविकांची मागणी। नंदुरबारमधल्या अंगणवाडी सेविकांना कामावर हजर राहण्यासाठी शासनाकडून नोटीस। अंगणवाडी सेविकांनी शासनानं काढलेल्या नोटीसची केली होळी। अक्कलकुवा इथला प्रकार। 20 जानेवारीला मुंबईसाठी निघणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी व्हा, अन्यथा मागण्यांचा आहेर देण्यात येईल। धुळ्यामध्ये मराठा समाजातील महिलांचा इशारा। नंदुरबारमध्ये 14 दिवसांपासून सुरू आहे स्वस्त धान्य दुकानदारांचा संप। त्यामुळे शहादा तालुक्यात 2,31,000 दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना फटका। नांदेड जिल्ह्यात पपईच्या दरात घसरण। पपईची 20 ते 30 रुपये किलोनं विक्री। नांदेडमध्ये साखर कारखान्याकडून ऊसाच्या काढणीला तब्बल 3 महिने उशीर। परिणामी रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू पिकाची लागवड करण्यास विलंब। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये गारपीटग्रस्तांसाठी 33,77,88,000 रुपयांचा निधी। आमदार दिलीप बनकरांची माहिती। लातूरच्या 3 प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर। संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन 32 गावांनी विहीर अधिग्रहणासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवले। जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। 40गाव ते जळगावपर्यंतच्या दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवरती सुरुवात। वाशिम जिल्ह्यातील 15व्या वित्त आयोगाची पीएफएमएस प्रणाली बंद। 491 ग्रामपंचायतींच्या कामांचा खोळंबा। नाशिकच्या मालेगावातील खडकी ग्रामपंचायतीमध्ये अपहार करणाऱ्या सरपंचाच्या मालमत्तेवर टाच। काम न करता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीची कारवाई।